नमस्कार, मी जागृती भोळे. टिटवाळा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. तर चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. टिटवाळ्यात केडीएमसीने नारायणा शाळेच्या 4 अनधिकृत खोल्या तोडल्या. माजी नगरसेविकेच्या पतीने 1 लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप, तर अन्य एका विकासकाने आयफोन मागितल्याचे तक्रारदाराचे म्हणणे. टिटवाळा येथील हरी ओम व्हॅली परिसरातील गजानन महाराज मंदिराच्या बाजूला असलेल्या नारायणा शाळेच्या 4 अनधिकृत खोल्या केडीएमसीचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने तोडल्या. मात्र सदरील खोल्या या माजी नगरसेविकेच्या पतीला 1 लाख रुपये खंडणी न दिल्यामुळे तुटल्याचा गंभीर आरोप विकासकाने केला असून अन्य एका विकासकाने आपल्याकडे आयफोनची मागणी केल्याचाही आरोप विकासकाने केलेला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असं की त्रिभुवननाथ रामसकल तिवारी यांची गजानन महाराज मंदिराच्या बाजूला त्रिभुवन एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशन या संस्थेची नारायणा इंग्लिश पब्लिक स्कूल नावाची प्ले ग्रुप ते इयत्ता 5वी पर्यंतची शाळा आहे. शाळेच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेत त्रिभुवननाथ तिवारी यांनी 4 ते 5 अनधिकृत खोल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी उभारल्या होत्या. त्या खोल्यांपैकी एका खोलीचा भाग हा बाजूलाच असलेले विकासक रुचित खिसमतराव यांच्या भिंतीच्या जागेत जात असल्याने सदरील कामाबाबत रुचित खिसमतराव यांनी आक्षेप घेऊन सदरील बांधकामावर पत्रे टाकण्यास मज्जाव केला होता. तसेच पत्रे जर टाकायचे असेल तर त्या बदल्यात आपल्याला आयफोन द्यावा लागेल अशी मागणी केल्याची माहिती तिवारी यांनी दिली. याबाबतचा राग मनात धरून नारायणा शाळेचे मालक त्रिभुवननाथ तिवारी यांनी रुचित खिसमतराव यांनी त्यांच्या इमारती शेजारी मोकळ्या जागेत रस्त्यालगत बांधलेल्या 4 अनधिकृत पत्र्यांच्या गाळ्यांचे व त्याच्याच समोर रुचित खिसमतराव यांचे बंधू रोहित खिसमतराव हे करीत असलेल्या आरसीसी अनधिकृत इमारतीच्या बांधकामाचे फोटो व्हिडिओ काढले. त्याचा राग मनात धरून विकासक रोहित खिसमतराव यांना नारायणा शाळेत जाऊन शाळा मालक त्रिभुवननाथ तिवारी यांना शिवीगाळ करीत ठोशा बुक्क्यांनी मारहाण करीत त्यांचा मोबाईल फोडला. याबाबत तिवारी यांनी कल्याण तालुका पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी मुरबाड यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर रोहित खिसमतराव यांनी माजी नगरसेविका तथा माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांचे पती शक्तिवान भोईर यांच्याशी संधान साधून तिवारी याला त्रास देण्यास सांगितल्याचं तिवारी यांचं म्हणणं आहे. तिवारी यांच्या म्हणण्यानुसार माजी नगरसेविकेचा पती शक्तिवान भोईर व त्यांचे साथीदार साईनाथ भोईर यांनी 15 दिवसांपूर्वी आपल्याला गणपती मंदिर रस्त्यावरील भाजपा कार्यालयात बोलावून घेऊन तू आम्हाला न विचारता काम कसे चालू केले, तुझी हिंमत कशी झाली इत्यादी प्रकारची वाच्यता व शिवीगाळ करीत तू आमच्या शिवाय टिटवाळ्यात कोणाच्या जीवावर काम करतो ते बघतो असे सुनावत आम्हाला 1 लाख रुपये दे अशी खंडणी मागितल्याचा तिवारी यांचा आरोप आहे. नाही दिल्यास तुझे सर्व बांधलेले बांधकाम तोडून टाकतो असा दम दे तिवारी यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचं तिवारी यांचे म्हणणे आहे. यावर तिवारी यांनी मी ज्या हद्दीत बांधकाम करतो ती हद्द नगरसेवक संतोष तर यांची येत असून मी त्यांना भेटलो पण त्यांनी 1 रुपयाची पण मागणी माझ्याकडे केली नाही तर मी तुम्हाला कशी देऊ असा प्रतिप्रश्न केलाय. त्यानंतर तिवारी हा काही आपल्याला बधत नाही असे वाटल्याने शक्तिवान भोईर यांनी माजी नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या लेटर हेडवर 31 ऑगस्ट 2025 रोजी अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांच्या नावाने तिवारी यांच्या शाळेविषयी तक्रारी अर्ज करून ते अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची मागणी केली. सदरील अर्जाप्रमाणे अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी मंगळवारी 5 ऑगस्ट 2025 रोजी नारायणा शाळेच्या 4 ते 5 खोल्या जेसीबीच्या सहाय्याने संपूर्णतः निष्कासित केल्या. त्यामुळे आपण माजी नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या पतीला 1 लाख रुपये खंडणी न दिल्यामुळेच सदरील शाळेचे बांधकाम तोडण्यात आल्याची खात्री तरी त्रिभुवननाथ तिवारी यांना झाली. याबाबत त्यांनी आपल्यावर अन्याय झाला असून आपल्या सारखेच इतर विकासक अनधिकृत बांधकामे करीत आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी. तसेच आपल्याकडे मागण्यात आलेली खंडणी देऊ नये शकल्यामुळेच आपले बांधकाम तोडल्याची खंत व्यक्त करीत आपणाला न्याय मिळावा व आपल्याकडे खंडणी मागणाऱ्यांना शिक्षा व्हावी या मागणीसाठी तिवारी यांनी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांना पत्रव्यवहार केला असल्याचं समजतंय. याबाबत माजी नगरसेविकेचे पती शक्तिवान भोईर यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरील शाळेचे मालक त्रिभुवननाथ तिवारी यांनी शाळेच्या बांधकामाची भिंत खिसमतराव यांच्या वॉल कंपाऊंडवर बांधल्याप्रकरणी रोहित खिसमतराव याने आपल्याकडे तक्रार केली होती. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने आपण अप्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांना पत्रव्यवहार केला होता.
तिवारी याचे बांधकाम तुटल्यामुळे जर तो आपल्यावर 1 लाख रुपये खंडणी मागितल्याचा आरोप करीत असेल तर तसे त्याने सिद्ध करावे. आम्ही त्याला कधी व कुठे भेटलो, अन्यथा आपणही त्याच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, असे शक्तिवान भोईर यांनी सांगितले. याबाबत विकासक रुचित खिस्मतराव यांच्याकडे विचारणा केली असता माझ्या इमारतीमध्ये गजानन महाराजांचे मंदिर आहे. तिवारी यांनी आपल्या वॉल कंपाऊंडवर भिंत चढवून पत्रे टाकल्यामुळे पावसाचे सगळे पाणी मंदिरात शिरले असते. त्यामुळे त्याला 2 ते 3 फूट जागा सोडून बांधकाम करण्यास सांगितले होते. मी त्याच्याकडे आयफोन मागण्याचा विषयच येत नाही. मी आयफोन मागितल्याचा तो दावा करीत असेल तर त्याने तसे सिद्ध करून दाखवावे, अन्यथा आपणही अब्रू नुकसानीचा दावा त्याच्यावर करू, असे सांगितलंय. ब्यूरो रिपोर्ट, टिटवाला न्यूज, टिटवाला. सर, मैं नारायणा पब्लिक इंग्लिश स्कूल चालू किया हूँ, प्री प्राइमरी. हमने कंपाउंड बनाया है और पीछे 2 रूम 3 बनाया है. शक्तिवान भोईर 1 लाख रुपया मांग रहे हैं. मिंडा और साईनाथ मिंडा 1 लाख रुपया मांग रहे हैं. हमको 1 लाख रुपया दो, तुम टिटवाला में किससे काम पूछ के चालू किया. मैं बोला आपका वार्ड नहीं है, संतोष तरे का वार्ड है ये. संतोष तरे बोलते हैं, हमको कुछ ऑब्जेक्शन नहीं है. ये हमको जबरदस्ती हमको धमकी दे रहे हैं, पलटी करवा दूंगा, ये करवा दूंगा, रोड पे चलने नहीं दूंगा, तुम लोग मेरे पास आते नहीं, ऐसा धमकी दे रहे हैं मेरे. आईफोन किसने मांगा? आईफोन रुचित किस्मतराव ने मांगा. अच्छा, कभी की बात है ये? हो गया 15 दिन का, 8 दिन का बाद. आपने कुछ कंप्लेंट किया उसके बारे में? कंप्लेंट नहीं, रुचित के नाम, रोहित के नाम पे किया है सर. सामने वो भी अनलीगल बनाए हैं. देखिए सामने G+3 बिल्डिंग बन रही है. G+3 बिल्डिंग रोड पे बन रही है तो अनलीगल नहीं है सर. हम बच्चे लोग के लिए शाला बनाया हूँ तो इसके लिए हमारा अनलीगल है. हाँ. तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.